आषाढी वारीच्या या पावन पर्वावर विठ्ठल आणि संत जनाबाईची ही अत्यंत भावस्पर्श आणि खरी कथा ऐकून तर बघा, तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. वारीच्या या दिवसात तुमच्यासमोर ही कथा येणं हा साक्षात पंढरीनाथ विठ्ठलाचा तुम्हाला आशीर्वाद आहे. ही कथा फक्त एकदा जरी तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ऐकली तर तुमच्या जन्माचं कल्याण होईल आणि तुमच्या घरातील कौटुंबिक कलह कायमचा दूर होईल. विठ्ठलाच्या कृपाने तुमच्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाईल. ही अशी कथा आहे जी ऐकताना साक्षात विठ्ठल तुमच्या पाठीशी उभा असल्याचा भास तुम्हाला होईल. म्हणून ही कथा अजिबात अर्धवट सोडू नका. चला तर मग गळ्यात तुळशीची माळ घालून आणि मुखाने विठ्ठल नामाचा गजर करून या डोळ्यात पाणी येणाऱ्या कथेला सुरुवात करूया. पंढरपूर क्षेत्राजवळ गोखड नावाचं एक छोटंसं गाव होतं. या गावात दामा आणि करुड नावाचा एक विठ्ठल भक्त दाम्पत्य राहत होते. त्यांच्या पोटी एक गोड कन्याचा जन्म झाला. तिचं नाव ठेवलं जनी, म्हणजेच आपली संत जनाबाई. जनी लहानपासूनच विठ्ठल नामात दंग असायची, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. जनी लहान असतानाच तिच्या आईवडिलांचं छत्र हरवलं. ती अनाथ झाली. या जगात तिचं म्हणायला कोणीच उरलं नव्हतं. शेवटी अनाथ झालेली छोटी जनी पंढरपुराला आली. पंढरपुरामध्ये संत नामदेव महाराजांचं वडील दामशुष्टी यांनी जनीला पाहिलं. तिची दैनंदिन अवस्था पाहून त्यांना तिची खूप दया आली आणि त्यांनी जनीला आपल्या घरी आणलं. नामदेव महाराजांच्या घरात जनी लहानाची मोठी झाली. ती घरचं सर्व काम करायची, पण काम करताना तिच्या मुखात अखंड नाम असायचं, ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काळ पुढे सरकत गेला. जनी आता संत जनाबाई झाली होती. नामदेव महाराजांच्या घरात ती दिवस रात्र कष्ट करायची. सकाळी उठून सडा सारवण करणं, भांडी घासणं, कपडे धुणं आणि सर्वात कठीण काम म्हणजे शेणाच्या गवऱ्या थापणं. हे सर्व करताना जनाबाई विठ्ठलाच्या विचारात इतकी हरवून जायची की तिला स्वतःचं देहाचंही भान राहायचं नाही. अनाथ असलेल्या जनाबाईचं या जगात विठ्ठलाशिवाय दुसरं कोणी सांगसवरता नव्हता. ती विठ्ठलाला कधी आपलं बाप, कधी आई, तर कधी आपला सखा म्हणायची. तिची हाक ऐकून वैकुंठाचा राजा पांडुरंग देवघर सोडून थेट नामदेव महाराजांच्या घरी जनाबाईच्या मदतीला धावून यायचा. रोज पहाटे जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असायचं तेव्हा जनाबाई उठून जात्यावर दळण दळायला बसायची. एवढ्या मोठ्या जात्यावर एकटीने दळण दळताना तिचे हात थकून जायचे. तिची ही अवस्था पाहून साक्षात पंढरीनाथ विठ्ठल धावत यायचे. विठ्ठल जनाबाईच्या शेजारी बसायचे आणि जात्याची खुटी पकडून स्वतः दळण दळू लागायचे. विठ्ठल दळत असायचे आणि जनाबाई ओव्या गात असायची. जगाच्या पालनकर्ता विठ्ठल एक अनाथ दासीसाठी दळण दळत होते. हा केवढा मोठा चमत्कार होता. इतक्यातच नाही तर जेव्हा जनाबाई शेणाच्या गवऱ्या थापायला बसायची तेव्हा विठ्ठल स्वतः आपल्या हाताने शेण कालवून द्यायचे आणि गवऱ्या थापायला मदत करायचे. एका दिवशी नामदेव महाराजांच्या घरात एक अजबच घटना घडली. नामदेव महाराजांच्या आईने गवऱ्या मोजल्या तेव्हा काही गवऱ्या कमी भरल्या. त्यांनी जनाबाईला विचारलं, जनी, आपल्या गवऱ्या कुठे गेल्या? तू चोरल्यास का? जनाबाई रडू लागली आणि म्हणाली, नाही आई, मी गवऱ्या चोरल्या नाहीत. माझ्या गवऱ्या त्या शेजारच्या बाईने चोरल्या आहेत. नामदेव महाराजांची आई म्हणाली, शेणाची गौरी तर सगळीकडेच सारखी दिसते, मग तुझी गौरी कोणती हे तू कसं सिद्ध करणार? तेव्हा जनाबाई त्या गौऱ्यांकडे गेली आणि तिने एक गौरी आपल्या कानाला लावली. चमत्कार असा झाला की त्या सुकलेल्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. जनाबाई म्हणाली, आई, ज्या गौऱ्यातून माझ्या विठ्ठलाचा नामजप ऐकू येईल तीच माझी गौरी आहे. हा चमत्कार पाहून सर्वजण थक्क झाले आणि नामदेव महाराजांच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. जनाबाईवर विठ्ठलाचा इतकं प्रेम होतं की विठ्ठल तिच्या हाताची कोरडी भाकर आणि कांदासुद्धा अत्यंत आवडीने खायचा. एका रात्री विठ्ठल जनाबाईच्या झोपडीत आले होते.
दोघं विठ्ठल नामात इतके दंग झाले होते की पहाट कधी झाली की ही कळालंच नाही. काकडा आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठलाची गडबड उडाली. घाईघाईत विठ्ठल आपली स्वर्णाची पैंजण आणि मोत्याची माळ जनाबाईच्या झोपडीतच विसरले आणि जनाबाईची फाटकी गोदाडी अंगावर पांघरून घेऊन देवळात निघून गेले. सकाळी जेव्हा पुजाऱ्यांनी मंदिराचा दार उघडलं तेव्हा विठ्ठलाच्या अंगावर सोन्याच्या दागिन्याऐवजी एक फाटकी गोधडी दिसली आणि गळ्यातील मुख्य दागिना गायब होता. संपूर्ण पंढरपुरात एकच खळबळ उडाली होती की विठ्ठलाचे दागिने चोरीला गेले. शोध घेत घेत पुजारी आणि सैनिक थेट जनाबाईच्या झोपडीत आले. तिथे त्यांना विठ्ठलाच्या सोन्याचं पैंजण आणि माळ सापडली. सैनिकाने आणि पुजाऱ्यांनी जनाबाईवर चोरीची आळ आणली. ते तिला म्हणाले, तू विठ्ठलाचे दागिने चोरलेस, तू पापी आहेस. जनाबाई रडत रडत सांगत होती, मी चोरी केली नाही. माझा विठोबा स्वतः इथं आला होता, पण कुणीही तिचं ऐकलं नाही. त्या काळाच्या प्रथेप्रमाणे राजाने जनाबाईला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तिला चंद्रभागेच्या वाळवंटात सुळ्यावर चढण्यासाठी नेण्यात आलं. संपूर्ण पंढरपूर गोळा झालं होतं. समोर लोखंडाचा तक्षिणा सूळ उभा होता, पण जनाबाईच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तिच्या डोळ्यात फक्त विठ्ठलाची मूर्ती होती. ती सुळाकडे पाहत हसली आणि म्हणाली, विठोबा, हा सूळ तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी एक महाल आहे. सैनिकांनी जसं जनाबाईला सुळाकडे ढकललं तसं चंद्रभागाच्या वाळवंटात एक चमत्कार घडला. तो लोखंडाचा धारदार सूळ साक्षात विठ्ठलाच्या कृपेने वितळून गेला आणि त्याच्या रूपांतर पाण्यासारखे झाले. लोकांच्या तोंडून विठ्ठलाचा जय जयकार सुरू झाला. आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि स्वतः विठ्ठल तिथे प्रकट झाले. त्यांनी आपल्या जनीला छातीशी घट्ट धरलं. राजा आणि पुजारी विठ्ठलाच्या पाया पडले आणि त्यांनी जनाबाईची क्षमा मागितली. भक्तांनो, ही संत जनाबाईची ही खरी कथा आहे. आपल्याला शिकवते की ईश्वराच्या दरबारात जात पात, श्रीमंत किंवा गरीब पाहिल्या जात नाही. तिथे फक्त आणि फक्त शुद्ध भावाने निष्पाप प्रेम पाहिलं जातं. जर तुमचं प्रेम खरं असेल तर जगाचा मालक असलेला विठ्ठल तुमच्या घरात झाडू मारायलाही मागे पुढे पाहत नाही. वारीच्या या पवित्र दिवसात तुम्हाला विठ्ठलाची आणि संत जनाबाईची ही मन हलवून टाकणारी कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये पुंडलिक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.